आज ऑफिसवरून घरी जाता जाता खिमा घेऊन जावा आणि जबरदस्त असा खिमा पावचा बेत करा। यासाठी आधी कुकरमध्ये आपण थोडं तेल, एक कांदा, थोडे खडे मसाले आणि खिमा ॲड करायला। इथे मी अर्धा किलो खिमा घेतला आहे। खिमा जरा कांद्यात परतून घ्यायचा आहे, त्यामध्ये हळद ॲड करायची आहे, थोडंसं गरम पाणी आणि मीठ यासोबत खिमा शिजवून घ्यायचा आहे। आता तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट शिजवलं तरी चालेल, पण पटकन करायचं असेल तर असं करा। नंतर एका कढईत तेल, 3 मीडियम साईजचे कांदे, मीठ, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, कांदे छान भाजल्यावर त्याच्यात आलं लसूणची पेस्ट ॲड करायची। नंतर टोमॅटो ॲड करायचा आहे। जेवढी जास्त ग्रेव्ही पाहिजे तेवढा जास्त टोमॅटो वापरा। टोमॅटोमध्ये हळद, घाटी मसाला, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, कसुरी मेथी, घाटी मसाला नसेल तर मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घाला। त्यामध्ये हा शिजलेला खिमा ॲड करायचा आहे, सगळं छान मिक्स करायचं आहे, झाकण मारून 5 मिनटं ठेवायचं आहे, जेणेकरून सगळे मसाल्याचे फ्लेवर्स खिम्यात मुरतील आणि असा जबरदस्त खिमा रेडी। उरला तर उद्यासाठी ठेवू शकता, पण उद्या संकष्टी आहे त्याच्यामुळे आजच संपवून टाका सगळा। एका सनी साईड अप सोबत असा नरम नरम पाव, त्यावरती खिमा, आहा हेवनली। नक्की ही रेसिपी आजच ट्राय करा मित्रांनो।